शिक्षण स्वीकारलेलं आहे केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाने. आणि मागील सीझनचा आपण जर विचार केला वर्ष 2024-2025 या 2 वर्षांचा विचार केला तर रँकिंग मध्ये दुसऱ्या स्थानावर हा संघ आपण बघितला होता. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. खूप चांगला खेळ केवणी स्पोर्ट्स केवणी संघाने देखील केला होता. पहिल्या स्थानावर संघ आपण बघितला श्री गुरुदत्त चौडाईराव मानकोली, दुसऱ्या नंबरवर केवणी स्पोर्ट्स केवणी, तिसऱ्या नंबरवर जो रँकिंग मध्ये संघ राहिला तो नटराज खारबाव. देऊया दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे आणि वेलकम देवानंद पाटील सर, आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. रॅडिकल चषक चाचणी स्पर्धा 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. विनोद आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर गुरुनाथ. पॉवर प्लेचे षटक घेऊन ते आकाश. सामन्याला सुरुवात. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुल केलेला चेंडूला क्षेत्ररक्षक दक्ष मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल बॅटर विनोदला. विनोद आपलं वैयक्तिक खातं खोलते, संघाचं देखील खातं खोलते. वेलकम परेश भगत, एक उत्कृष्ट समालोचक आहेत, कॅप्टन देखील आहेत गावदेवी पूर्णा संघाचे. मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू आकाशाचा राईट आर्मवरती विकेट. ओ मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिडॉनच्या डोक्यावरून खेळला होता, पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दक्ष होता तिथे. प्रवीण चेंडूला उचलतोय, फेक करतोय. वेळ होती बॅटरकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. गुरुनाथ देखील आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि सांघिक धावसंख्या धावपळकर बघायला मिळते 2. पुढचा चेंडू आकाशाचा. ओ आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. गॅप मधून चेंडू झालाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. वैभव होता तिथे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धाव पूर्ण करतोय बॅटर विनोद. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 4 धावा. ऍक्शन मध्ये आपण गावदेवी पूर्णा संघाला देखील त्यानंतर पाहणार आहोत. त्यांचा अपोजिट संघ असेल गावदेवी धामणे. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर आकाश. हो फसवा चेंडू होता. चेंज ऑफ द पेस, थोडासा वेग कमी केला होता आकाश याने. लाईन लवकर पिक केली, ओळखली आणि फक्त हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला होता ऑन साइडला. बॅटर विनोद याने 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या पुढे जाते धावपलकर 5. पुन्हा एकदा आकाश बॉलिंग मार्कवर तयार होतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. चकवा देणारा चेंडू होता फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावा धावपलकर स्थिर 5. चांगली गोलंदाजी आकाशाची पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर राईट आर्मवरती विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. धावबाची संधी आणि मात्र सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय बॅटर गुरुनाथ. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर. बिनगडी बाद फक्त 6. संत आणि सावध सुरुवात आहे ती टीम फ्रेंड्स पोरेवर वडून वगैरे या संघाची. उर्वरित आता 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धाबा योगपायकर जमा कराव्या लागतील. चांगलं लक्ष टार्गेट सेट करायचं असेल तर, कारण समोर केवणी स्पोर्ट्स केवणी सारखा संघ आहे. 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केलेलं आहे. खरोखरच अतिशय जलद गतीने षटक टाकताना आपण बघितलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही निवडक गोलंदाज आहेत, त्यामधील मी सर रवींद्र जडेजाचं नाव घेणार आहे. भारताचा
जो अगदी कमी मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करत असतो. त्यानंतर ग्रामीण क्रिकेटचा आपण जर विचार केला तर केवनी गावचा एक खेळाडू आहे, तो देखील मला वाटतं अरविंद पाटील यांचा सुपुत्र कमी मिनिटांमध्ये षटक कमीत टाकत असतो. करण पाटील, यस अगदी बरोबर. पुढचा चेंडू. असे काही निवडक, भावेश पवारचं नाव देखील मी घेईन. असे काही निवडक खेळाडू आहेत जे खूप जलद गतीने षटक टाकत असतात. सेकंड ओव्हरसाठी वैभव येतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला गुरुनाथ. धावा मात्र धावपलकर काय माहित 6. चांगली गोलंदाजी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट स्वतः गोलंदाज झेपावतोय. कॉट अँड बोल्डची संधी होती पण खूप अवघड झेल होता, कठीण असा झेल होता. दुसरी धाव पूर्ण करतोय गुरुनाथ. धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकर 8 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. नवीन पर्वाला इथून सुरुवात झालेली आहे आणि आता बघूया. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ होता जयदुर्गा सुरई आणि या नवीन पर्वामध्ये नवीन सीझनचा कोणता संघ चॅम्पियन ठरणार, उत्कंठा प्रत्येक संघाला लागलेली आहे की ही ट्रॉफी आमच्याच घरी जावी. पण खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते सध्या तरी वैभव याची. कुठल्याही प्रकारची मुभा दिली जात नाही मोठा पटका खेळण्यासाठी. अचूक टप्प्याची तो गोलंदाजी करतोय. धावपलकर धावा स्थिर आहेत, फक्त आणि फक्त 8. कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही, सावध खेळ बघायला मिळतोय. वडू नवकर या संघाचा चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. ईस्टर्नच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 22 स्वरूपामध्ये धाव आलेली आहे. अवांतर धाव आम्ही धावपलकर जोडणार आहोत. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकर 9. एकही चौकार किंवा एकही षटकार आतापर्यंत तरी आलेला नाही. याचं कारण म्हणजे खूप सुंदर गोलंदाजी करतोय. आकाशच्या पावलावर पाऊल ठेवून वैभव पूल केलेला आहे चेंडूला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्विक थ्रो केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होते बाद. स्पर्धा रॅडिकल चषक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सुजित भोईर जे केवनी दिवे गावचे पोलीस पाटील आहेत, त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितलेलं आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. आपलं हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत सदस्य वडूनवगर आणि माजी उपसरपंच वडूनवगर देवानंद पाटील यांच्याकडून षटकार चौकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर जयदासला 1000 रुपयाचा पुरस्कार. व्हॉट अ शॉट. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. ताकदवर फटका होता. षटकार. षटकार ठोकलेला आहे. जयदासने आल्या आल्या गोलंदाज वैभव याचं स्वागत केले षटकारांनी आणि षटक देखील आता समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर. 1 गडी बाद 16. यानंतर जो सामना होईल गावदेवी पूर्णा आणि गावदेवी धामणे. आपण सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक नंतर या 2 संघांमध्ये आम्ही नाणेफेक करणार आहोत. अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. खूप मेहनत घेतलेली आहे. रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ, मास्टर बॉडी बिल्डचे सर्व ऍक्टिव्ह मेंबर अफाट मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि खरं तर मैदान खूप सुंदर आहे. हिरवगार हे संपूर्ण मैदान. प्रत्येकाला हवं हवं असं वाटणारे मैदान. चाचणी स्पर्धेचं आयोजन 3rd ओव्हरसाठी गिरीश. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही.
हाच तो खेळाडू आहे. वर्ष 2024-2025 चा आपण जर विचार केला तर 40+ फॉर्मॅटमध्ये गिरीशने देखील खूप कमालीची कामगिरी केली आणि त्याला देखील हा पुरस्कार मिळाला होता. वर्ष 2024-25 मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा हा पुरस्कार पटकावणारा त्या यादीमध्ये गिरीश पाटील देखील होता. वेलकम जकी नाचन सर, आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवण्याचं आपलं देखील हार्दिक स्वागत. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची गडा घेतली आणि गेला बॅकआउट पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक झेपवतोय, 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण करतोय बॅटर गुरुनाथ. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 18 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 18ला 1 खेळाडू बाद. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गिरीश सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वेट अँड डिस्पॅच करायचं होतं पण चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. एकच धाव मिळेल. चेंडू ऑफ साईडला गेला होता आणि त्यावर धावसंख्या मात्र या सिंगलने पुढे जाताना पाहतोय धावफलकावर 19. पुन्हा एकदा गिरीश देखील चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, उलटा शॉट. हल्लीचं क्रिकेट आपण जर बघितलं तर कुठल्या कुठल्या प्रकारचे फटके येतील कोणीच सांगू शकत नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतोय उजवा बॅटर डाव्या बाजूने षटकार ठोकतोय. तर टेनिस क्रिकेटमध्ये हे दृश्य नेहमीच आता बघायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू गिरीश. अप्परकटचा फटका. चेंडू मात्र सीमारेषेकडे अतिशय जलद गतीने चाललाय, नाही थांबणार. धावा मिळतील 4 चौकार. धावसंख्या धावफलकावर 23. खूप सुंदर फटका आपण बघितला. जयदासच्या बॅटमधून चौकार आला. चौकारांची जर हॅट्रिक पूर्ण केली तर जयदाससाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आहे देवानंद पाटील यांच्याकडून. पुढचा चेंडू गिरीश याचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचं यस जोरदार अपील केलं होतं तिथे बघा. फलंदाज बाद होत आहे कॉट बँड स्वरूपामध्ये, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. पंचांच्या निर्णयाची अजिबात वाट बघितलेली नाही आणि जयदास यासाठी खरोखर रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील अशा प्रकारची खेळाडू वृत्ती त्याची मी नेहमीच बघितली. आणि जयदासनी स्वतः सांगितलं की मी बाद आहे. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता त्याने क्रीज सोडलेली आहे. आणि आता अजून एक धक्का लागतोय फ्रेंड्स बरोबर वडूनवकर या संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर फक्त 23. गिरीशने खूप सुंदर गोलंदाजी केली या षटकामध्ये. 7 धावा देत 1 गडी बाद केला. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आकाशने फक्त आणि फक्त 6 धावा त्यांनी खर्च केला होता. कंट्रोल बॉलिंग त्याची बघायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये वैभवने 10 धावा खर्च केल्या होत्या. अंतिम षटकाला इथून प्रारंभ होईल आणि बघूया आता अंतिम षटक घेऊन येते प्रवीणने मागील सीझन मध्ये खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. हा खेळाडू देखील एक महत्वाचा खेळाडू आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचा. 14 मिनिटं झालेले आहेत याची नोंद घ्यायची केवनी स्पोर्ट्स केवनी. सर्व संघांनी आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा अशी मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने. विश्वनाथ भगत न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. पण जयदासने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी चांगले योगदान दिलं. 10 धावा त्याने जोडल्या. प्रवीण तयार होतोय बॉलिंग मार्कवर. प्रवीण आपल्या संघाला विन करून देईल का? एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची देखील संघामध्ये निश्चितच महत्वाची भूमिका राहिलेली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका केवनी स्पोर्ट्स केवनी. कट करण्याचा प्रयत्न. कॉट बँड एस्टनच्या मागे चांगला झेल टिपतोय. समाधान आहे मला वाटते तिथे. अजून एक गडी गारद होतोय आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. गुरुनाथ आउट होतोय आणि अजून एक हादरा फ्रेंड्स बरोबर वडून संघाला. नितीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय.
धक्के पे धक्का दे धक्का. तीन गडी बाद झालेल्या आहेत. धावा आहेत धाव पलकावर 23. प्रवीण तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. जकीन आचन सर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नितीन ला चांगला खेळ करावा लागेल. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. प्रवीण तयार होतोय. ओ खूप वेगवान चेंडू होता. धावबादची संधी. अजून एक गडी बाद होतोय. नितीन देखील बाद होताना आपण बघितलं. अजून एक गडी बाद होताना आपण बघितला नितीनच्या रूपामध्ये. न्यू बॅटर विनोद पाटील आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. 4 धक्के लागलेले आहेत. विनोदने चौकारांची किंवा षटकारांची हॅट्रिक ठोकली तर देवानंद पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच ग्रामपंचायत वडूनगर आणि भाविक लॅब चे ओनर देखील आहेत देवानंदजी पाटील. आपलं हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्रवीण तयार होतोय बॉलिंग मार्कवर. चांगली गोलंदाजी, धारदार तिखट मारा त्याचा बघायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचं स्लॉग ओव्हर मध्ये स्वतंत्र दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. आडव्या बॅटना अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विनोद द्वारा 2 धाव पूर्ण करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 25 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. खूप सुंदर चेंडू टाकला होता प्रवीण याने. चांगली गोलंदाजी, वेग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे. अचूक टप्पा, योग्य लाईन आणि खूप सुंदर चेंडू हाताळतोय आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर आहे धाव पलकावर 25. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धावबादची संधी ती गमावली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? आणि होय, प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट. काम तमाम. फलंदाज बाद. एक धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. 26 या धावसंख्येवर 5वा गडी बाद होतोय. फ्रेंड्स पोरेवर वडूनगर या संघाचा. विश्वनाथ बाद होतोय धावबाद स्वरूपामध्ये. पाहूया आपण कशा प्रकारे बाद झालेला आहे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर घेता आलेला नाही. एसटी रक्षकांनी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू गॅदर करता आला नव्हता गोलंदाज प्रवीणला. पण डायरेक्ट हिट केला आणि विश्वनाथ बाद. गुरुनाथ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. गुरुनाथ भगत. कमालीची गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून बघायला मिळते. पुढचा चेंडू. जॉन्टीबाई आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू मिडॉन लॉंग ऑन कडे येते. आकाश द्वारा चांगले क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण करते आपल्या संघासाठी विनोद. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण असफळ. अशा प्रकारे या 2च धावा धाव पलकावर आम्ही ऍड करणार आहोत आणि 28 धावा जोडलेल्या आहेत. 29 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी केवनी स्पोर्ट्स केवनीला.
टॉस करण्यासाठी दोन्ही संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. गावदेवी पूर्णा आणि गावदेवी धामणे. टॉस करण्यासाठी मी उपाध्यक्ष वासुदेव चौधरी साहेब आपणास विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. टॉस बॉक्स स्पॉन्सर बाय जैन शेठ गायकवाड अँड इंजिनियर, प्रभारी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळणे ठाकराचा बाडा कुमार सागर जैन गायकवाड यांनी टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. वेलकम योगेश, आपलं हार्दिक स्वागत. गावदेवी धामणे संघ कर्णधार परेश भगत, आपलं देखील मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गावदेवी पूर्ण संघ कर्णधार टेल असा कॉल पण हेड आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थान बनवायचंय. परेश, टॉस जिंकलेले आहे, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. नवीन सीझन आहे, नवीन पर्व आहे, काही नवीन तयारी, कशा प्रकारे तयारी केली आहे? तयारी आहे. तयारीला थोडा ग्राउंडचा प्रॉब्लेम झाला, पावसाने पण बरोच व्यत्यय आणला होता. तरी पण चांगली प्रॅक्टिस केलेली आहे आणि नवीन संघ आहे, चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात या आयोजनाविषयी काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे आणि या मैदानावर खेळायला खूप मजा येते, कारण की चारे बाजूला तुम्ही पण बघू शकता की एवढी झाडं आणि एकदम थंडावा असतो आणि आपल्या सर्व भागामध्ये बघितलं तर हाच ग्राउंड एक नंबर आहे. ऑल द बेस्ट, तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. योगेश, नाणेफेक गमावले, प्रथम बॅटिंग करावी लागेल. साधारणतः काही माइंडसेट, काही रणनीती आखलेल्या निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40+. तुम्ही काय सांगणार या स्पर्धेविषयी? अतिशय सुंदर असं नियोजन आहे. आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक चांगली बॅट आणि बॉल मध्ये फाईट बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट, तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स ऑन न्यूज. नाणेफेक जिंकून गावदेवी पूर्ण संघ कर्णधार परेश भगत यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते गावदेवी धामणेला. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये, तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद. थँक्यू सो मच जयवंत पाटील सर. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. सामना क्रमांक 7 आपण पाहत आहे. तत्पूर्वी आम्ही एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सुदर्शन ठाकूर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते मुजम्मिल पटेल उर्फ जॉन्टी, वॉकी स्पोर्ट्स मापोली या संघातील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू, आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. स्वागत आणि सन्मान केला जात आहे. जॉन्टी उर्फ मुजम्मिल पटेल, वॉकी स्पोर्ट्स मापोली संघाचा ऑलराऊंडर हा खेळाडू, आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. तसेच जकी नाचन सरांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. एक लेजंड क्रिकेटर, रेग्युलर क्रिकेट देखील ते खूप खेळलेले आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. जकी नाचन सर, आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. मागील पर्वामध्ये त्यांची देखील एक जबरदस्त टुर्नामेंट यशस्वी आयोजन आपण बघितलं होतं त्यांच्याच माध्यमातून. आत्ताच शुभ आगमन झालेलं आहे मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार बाळाराम पाटील साहेब, आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. रॅडिकल चषक चाचणी स्पर्धा 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद.
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. सामना क्रमांक 7 आपण पाहत आहे. पहिला डाव साकारताना आपण वडूनगर संघाला पाहिलं. पहिल्या डावामध्ये तब्बल 28 धाबा या लागल्या गेल्या. समीकरणाचा आपण विचार केला. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता आपण आतिश पाटीलला पाहतोय. आतिश पाटीलने जर हॅट्रिक पूर्ण केली तर देवानंद पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज हे देण्यात येणार आहे. मॅचला करूया सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटने बस खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज राहिलेला आहे. चेंडू मिडल ऑफ द बॅट नाहीये, परंतु रिझल्ट फार सुंदर पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला जोपर्यंत चेंडू उचलला जाणार 2 धाबा इथे पूर्ण होताना पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. चेंडू गोळीच्या वेगाने निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. अभिबंधन. वॉट अ शॉट. काय सुंदर फटका सजवला गेला. आकाशच्या बॅटमा आपण एक चांगला फटका सजवताना आकाशला पाहिलं आणि चौकार त्याने यावेळेस खेळताना आपण त्या बॅटमधनं पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत, मात्र थोडासा फंबल पाहायला मिळालं. चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. झेल ड्रॉप झाली आणि आकाशला आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालं. एका धाबेच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकताना 12 या अंकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं हे अजूनही मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षण हे क्रिकेटमध्ये सर्वात मोठं भाग आहे. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागणार. जर समोरच्या संघाला तुम्हाला अडचणीमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला A1 दर्जाचं क्षेत्ररक्षण करावं लागणार, पण सध्या ते होत नाहीये. आडव्या बॅटने यावेळेस प्रहार. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. गिरीशच्या बॅटमधनं आला हा नेत्रदीपक षटकार. शोले या पिक्चरमधलं हे गाणं आहे आणि आजच ही मॅन म्हणून ज्यांना संपूर्ण बॉलिवूडमध्ये ओळखलं जातं, धर्मेंद्र सर यांचं आज निधन देखील झालेलं आहे. त्यांचंच हे गाणं आहे आणि आज त्यांनी अखेरचा श्वास देखील घेतलेला आहे. अशा ज्येष्ठ आणि भरारीच्या नटाला आपण खरोखर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. षटक क्रमांक पहिलं हे आता समाप्त झालं. थोडंसं मागणं अतिश ठरला. 18 धावा त्यांनी खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता गुरुनाथ भगत येतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी आता फिल्डिंगची व्यूहरचना ही बदलली जाणार, कारण षटक क्रमांक दुसरं हे पॉवर प्लेचं नसणार आहे.
पूर्णपणे क्षेत्ररक्षकांना आता मुभा मिळणार सीमेरेषेवरती फिल्डिंग करण्याकरता. चला वेळ कमी खर्च करा. पहिलं षटक बरोबर वेळेवरती समाप्त झालं. स्ट्राईकला बॅटर आकाश तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार प्रहार करायचा होता, टायमिंग व्यवस्थित नाहीये. शॉट मिड विकेटला चेंडू वेगाने सरकला. स्वतः यष्टीरक्षक त्या चेंडूमध्ये पोचणार, उचलणी करणार. आकाशने एक धाव पूर्ण केली. आता दोन्ही बाजूने फलंदाज अटॅकिंग क्रिकेट खेळत आहेत, आक्रमक क्रिकेट खेळत आहेत. आपण धावसंख्येचा विचार केला तर तेवढं मोठं लक्ष नाही, पण क्रिकेटचा खेळ आहे. 17 चेंडूमध्ये 10 धावींची गरज आहे टीम केवनी स्पोर्ट केवनी या संघाला. पुन्हा आता फेरबदल मैदानाच्या आतमध्ये पाहायला म्हणजे ज्यावेळेस लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन असतो ना त्यावेळेस फिल्डरांची फार दमछाक होत असते. गुरुनाथ षटक क्रमांक 2, एक धाव त्याने खर्च केली. फुलटॉस चेंडू, यावेळेस मनगटी फटका, हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. चेंडू मिड विकेटला सरकला. इथे मात्र दोघांकडून चुकी होतोय. चेंडू 1 का 4 चौकार. नेत्रदीपक फटका, जणू काही या फटक्याला डोळ्यांच्या पापण्यांमध्ये कैद करावा एवढा सुंदर फटका होता. विजयी षटकार यावेळेस संपन्न केला फलंदाज गिरीश पाटीलने आणि